पुढचा प्रश्न आहे आपल्याला बघा. पुढचा प्रश्न आहे, की प्रश्न क्रमांक 4 बघा. प्रश्न क्रमांक 4 आहे. आता यामध्ये तुम्हाला कोणताही एक सोडवायचा आहे. तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत या ठिकाणी 5-5 मार्काचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 10 आणि 10 20, 20 आणि 15 35, 35 आणि 5 40 मार्काचा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. हा एकच प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क आहे? तुम्हाला 5 मार्क आहेत. कोणता एक सोडवायचा आहे 2 पैकी 1. तुम्हाला या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे. तो तुम्हाला दुरुस्त करायचा आहे व कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. ते सर्व थोडं या ठिकाणी यांनी जंबल केलेलं आहे. म्हणजे काय इकडे-तिकडे तुम्हाला केलं आहे, तर तुम्हाला तक्ता काय करायचा दुरुस्त करायचा आहे. परत क्वेशनकडे वळूया आणि मग आपण आन्सरकडे जाऊया आपल्या बघा. से व्हॉट इज द क्वेशन गाईज? येस. सो वी हॅव टू रीड्रॉ. तुम्हाला रीड्रॉ करायचं द फ्लो चार्ट विथ करेक्शन्स, राइट? तुम्हाला फ्लो चार्ट विथ करेक्शन्स रीड्रॉ करायचं आहे. Yes, and explain in brief the process of obtaining energy through oxidation of carbohydrates, lipids, and proteins. So pyruvic acid वगैरे सगळं तुमचं थोडं चुकीचं आणि डायग्राम दाखवलेला इथे करेक्शन बघा काय इथे इथे बघा. तर हे करेक्शन आपल्या ठिकाणी हे केलेलं बघायचे करेक्शन. स्निग्ध पदार्थ, कर्बोदके आणि प्रथिने. स्निग्ध पदार्थ तुम्हाला काय देतात? मेदाम्ल देतात. कर्बोदके तुम्हाला काय देतात? ग्लायकोलिसिसमुळे ग्लुकोजचं विघटन होतं. प्रथिने तुम्हाला अमिनो आम्ल देतात. ग्लुकोजचं विघटन होऊन या ठिकाणी पायरुविक आम्ल तयार होतं. मेदाम्ल, पायरुविक आम्ल आणि अमिनो आम्ल या तिघांचं शेवटी जे रूपांतर होतं ते कशामध्ये होतं? असेटाइल कोएन्झाइम ए मध्ये होतं. असेटाइल कोएन्झाइम ए मध्ये होतं आणि ते कुठे जातं? तुमचं क्रेब चक्र म्हणजे क्रेब सायकल मध्ये ते जात असतं. लक्षात घ्या. परत मी या प्रोसेसकडे येतो मग नंतर वळून तुमच्याकडे. ओके, परत रिपीट करतो बघा इथे मी. येस. बरं, कार्बन सायकल क्रेब सायकल मध्ये गेल्यानंतर पुढे आहे का काय बघा 2 मिनिटं. 1 मिनिट कुठे गेलो? हा, इथे काय दिलेलं नाही. त्यांनी काय आवश्यकता नाही. इथे काय दिलं बघा इथे. हम्म, बघा थोडासा डायग्राम इकडे आपण घेऊया वाटलं थोडंसं. सो लिपिड्स form fatty acids. Carbohydrates they form there is a glycolysis process. Proteins decompose to form amino acids. ग्लायकोलिसिसचं पायरुविक ऍसिड मध्ये ग्लायकोलिसिस होतं, ग्लुकोजचं पायरुविक ऍसिड होतं. Fatty acid, pyruvic acid, and amino acid they form. What they form? They form acetyl coenzyme A. It goes to Krebs cycle, and then there is a formation of carbon dioxide, water, and energy. Carbon dioxide, water, आणि एनर्जी या ठिकाणी फॉर्म होते. दिस इज द डायग्राम. तुम्हाला डायग्राम काढायचा आहे. 5 मार्काचा प्रश्न थोडा इम्पॉर्टंट लक्षात घ्या. तर कर्बोदकामध्ये काय होतं बघा. तर कर्बोदकामध्ये ग्लुकोज लक्षात घ्या. तर ग्लुकोज सारखे जे कर्बोदकांचे विघटन होऊन पायरुविक आम्ल त्या ठिकाणी तयार होत असते. त्याचे रूपांतर ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये होते. ऍसिटाइल कोएन्झाइम ए चे क्रेब चक्राद्वारे विघटन होते. या दरम्यान तयार होणाऱ्या NADH2 चे इलेक्ट्रॉन साखळी वहन अभिक्रियेद्वारे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा तुम्हाला मिळत असते. ही जी सेंट्रल प्रोसेस दाखवली ना, मधली प्रोसेस ती. प्रथिने तुम्हाला दाखवलेले उजव्या बाजूला. प्रथिनांचे अमिनो आम्लामध्ये व अमिनो आम्लांचे ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतर केले जाते. ऍसिटाइल कोएन्झाइम ए चे क्रेब चक्राद्वारे विघटन होते. या दरम्यान तयार होणाऱ्या NADH2 च्या इलेक्ट्रॉन साखळी वहन अभिक्रियेद्वारे काय होतं? ऑक्सिडीकरण होतं आणि तुम्हाला काय मिळते? ऊर्जा मिळते. तर आपलं काय काम आहे? आपल्याला ऊर्जा पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? ऊर्जा पाहिजे, जी आपल्याला कर्बोदकापासून मिळते, प्रथिनांपासून मिळते, स्निग्ध पदार्थापासून मिळत असते. फक्त प्रत्येकाचे स्त्रोत वेगळे आहेत आणि प्रत्येकाचे ऊर्जाचे हे वेगळे आहे. म्हणजे ऊर्जाचं प्रमाण वेगळं आहे. बघा, स्निग्ध पदार्थ म्हणजे काय? जे आपण तळलेले पदार्थ वगैरे म्हणतो आपण त्याला. तर स्निग्ध पदार्थांमध्ये मेदाम्लांचे रूपांतर होते. स्निग्ध पदार्थांचे रूपांतर होतं मेदाम्लामध्ये फॅटी ऍसिड्स. मेदाम्लांचे ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतर केले जाते. ऍसिटाइल कोएन्झाइम ए चे क्रेब चक्राद्वारे विघटन होते. या दरम्यान तयार होणाऱ्या NADH2 चे पुन्हा कुठे जातं? तर इलेक्ट्रॉन साखळीमध्ये वहन होते आणि तुम्हाला ऑक्सिजन करून काय मिळत असते? ऊर्जा मिळत असते. समजतंय की नाही? तर ही आपला रेस्पिरेशनचा भाग आहे आपल्या. ठीक आहे. परत येतो बघा आपल्या क्वेश्चन कडे इकडे. सो कार्बोहायड्रेट्स व्हॉट दे डू. मिडल प्रोसेस बघा कार्बोहायड्रेटची. Carbohydrates like glucose are oxidized to pyruvic acid. Pyruvic acid is converted into acetyl coenzyme A, which is oxidized through Krebs cycle. The molecules of NADH2 produced during this are oxidized through electron transfer chain reaction, and finally energy is obtained.
प्रोटीन्स बघा काय तर प्रोटीन्स आर डायजेस्टेड टू अमायनो acids and amino acids are converted to acetyl coenzyme A. Acetyl coenzyme A is oxidized through Krebs cycle. The molecules of NADH2 produced during this are oxidized through electron transfer chain reaction and finally energy is obtained. त्यानंतर कोण आहे तुमच्याकडे लिपिड यू हॅव लिपिड गाईज सो लिपिड्स आर कन्वर्टेड इंटू फॅटी ऍसिड्स अँड फॅटी ऍसिड्स टू acetyl coenzyme A. Acetyl coenzyme A is oxidized through Krebs cycle. त्यानंतर फायनल प्रोसेस तुमची आहे तर NADH2 produced during the oxidized during this process are oxidized through the ETS, that is ETC, electron transfer chain, and you get the energy. तुम्हाला काय मिळते या ठिकाणी एनर्जी इज ऑप्टेंड. ठीक आहे. चला हा पूर्ण तुम्ही जेव्हा लिहिलं तुम्हाला 5 मार्क या ठिकाणी मिळणार आहेत. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे तर तुम्हाला ऑप्शन आहे एक तर हा प्रश्न सोडवा किंवा हा प्रश्न सोडवायचा आहे. तुम्ही जर पाहत असाल तुम्हाला तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय बघा शेजारी चित्रामध्ये तुम्हाला कोणत्या व्यवस्थापनाची कमतरता या ठिकाणी दिसून येत आहे. सूक्ष्मजीवाच्या साहाय्याने याचे व्यवस्थापन कसे करता येईल आणि समुद्रामध्ये काही कारणाने निर्माण केलेले तेलाचे लवंग कसे नष्ट केले जातात. हा एक पर्यावरणासंबंधी खूप महत्वाचा असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. दिसतोय बरोबर की नाही. बघा हा कचरा तुम्हाला दिसत असेल की जे काही सांडपाणी आहे ते सांडपाणी या पाण्यामध्ये मिक्स केलं जातं आणि शेवटी सगळं पाणी कुठे जातं तर समुद्रामध्ये सोडलं जातं. हे आपल्याकडे एक पर्यावरणीय महत्वाची अशी गंभीर समस्या आपल्याकडे आहे. Yes, so this is Mala. Lack of management of which factor is shown in the picture? Lack of management of which factor is shown in the picture? How can that factor be managed with the help of microbes? How the spills is in oceans are cleared? ठीक आहे याचं पण आपण या ठिकाणी मायक्रोऑर्गॅनिझम्स पण वापरतो मायक्रोब्स वापरतो. लेट्स सी गाइस कसं बघायचं. हाऊ इज द आन्सर व्हॉट इज द आन्सर सॉरी. तर या ठिकाणी सांडपाण्याचं व्यवस्थापन आपल्याला दाखवलेलं आहे. खालील चित्रामध्ये तुम्हाला सांडपाण्याचा व्यवस्थापनाची कमतरता दिसून येत असे. सांडपाण्याचं व्यवस्थापन ज्याला म्हणतो सीवेज वॉटर वेस्ट मॅनेजमेंट. सांडपाण्याचे व्यवस्थापन करताना त्यात कोणत्याही संयोगाचे विघटन करणारे तसेच कॉलरा, हगवण यांसारख्या रोगकारक जीवाणूंचा नाश करणारे सूक्ष्मजीव सांडपाण्यामध्ये मिसळून ते स्वच्छ करता येईल. लक्षात घ्या. कारण तुम्हाला माहिती आहे की हगवण, कॉलरा हे जे आजार होतात ते दूषित पाण्यामुळेच होत असतात. फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू मानवनिर्मित रसायनांचे विघटन करतात. समुद्रात जेव्हा तेलाचे तवंग नष्ट करण्यासाठी म्हणजे काय होतं समुद्रामध्ये मोठमोठे जहाजं असतात तर कधी कधी त्यांच्यावर त्यांचं ते जहाजामुळे सुद्धा तेलाचं तवंग त्या ठिकाणी तयार होत असतो. ऑइल स्पिल्स होत असतात. यासाठी तुम्हाला हायड्रोकार्बोनोक्लास्टिक जीवाणू जसे की अल्कॅनिव्होरॅक्स, बोर्क्युमेन्सेस व सुडोमोनास जीवाणू वापरले जातात. हे जीवाणू हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात. यातून कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होत असते. काय तयार असतं कार्बन डायऑक्साईड पाणी तयार होत असते. ठीक आहे. चला उत्तर परत बोलूया आपल्या. बघा काय प्रश्न आणि काय उत्तर याचं. येस. So the picture जो दाखवला होता आपल्याला it shows the lack of management of wastewater, that is sewage water. Microbes which can decompose any compound as well as destroy the pathogens of cholera, typhoid, etc. are mixed with the sewage. They release methane and what काय दिलं इथे बघा carbon dioxide by decomposition of carbon compounds present in sewage. Phenol oxidizing bacteria decompose the xenobiotic chemicals present in sewage. Hydrocarbonoclastic bacteria like Alcanovorax, Borcumensis, किंवा Pseudomonas are used to clear the oil spills from the clean water. These bacteria decompose the hydrocarbon and bring about the released reaction of released carbon with oxygen to produce carbon dioxide and water. Getting guys? समजतं सर्वांना. चला तर